आणि आता एक मोठी बातमी, संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। 6 जूनला होणारा राज्याभिषेक सोहळा कायमचा बंद करावा असं संभाजी भिडे म्हटलेत। त्याचबरोबर रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवू नका अशी मागणी देखील संभाजी भिडेंनी केली आहे। संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते। 6 जूनला रायगडावर राज्याभिषेक होतोय तर ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे। संभाजीराजे ते कुत्र काढता कामा नये, तो कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये। आणि तिथीप्रमाणे आपण 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे। आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवलं आहे। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे। 6 जून बंद केलं पाहिजे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा हे वादग्रस्त वक्तव्य, काय अपडेट? प्राजक्ता, संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलेले त्यानुसार शिवराज्याभिषेक सोहळा जो 6 जूनला कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केला होता तो पूर्णपणे बंद करण्यात यावा अशा पद्धतीची त्यांनी मागणी आहे ती केलेली। यासोबतच वाघ्या कुत्र्याला सुद्धा या ठिकाणी संभाजीराजे यांनी हटवावं अशा पद्धतीची मागणी केली होती। मात्र हे कुत्रं हटवू नये, मात्र हा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करावा अशा पद्धतीची मागणी आहे ती भिडे गुरुजींनी केलेली। या सगळ्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत कोल्हापूरचे शिवप्रेमी नागरिक आहेत, त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या जाणून घ्या। मी सगळ्यात अगोदर जातो, फत्तेसिंह सावंत हे या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत। भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याकडे कसं बघताय, कारण हा सोहळा पूर्णपणे कायमस्वरूपी बंद करावा अशी त्यांची मागणी आहे। खरं तर ही मागणीच खरं तर हास्यास्पद आहे। हा काही सिनेमाचा शो नाही आहे की कोणीतरी एकानं यायचं आणि सोहळा बंद करून म्हणून सांगायचं, हे तेवढं शक्य नाही आहे। ऊन वारा पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता लाखो शिवभक्त त्या रायगडी दाखल होतात आणि हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत दिमाखात तिथं साजरा होत असतो। खरं तर या गोष्टीला आपण महत्त्व न देणेच खरं तर गरजेचं आहे, कारण की मी म्हणाल ते शिवकार्य आणि इतरांनी करेल ते काय नाही अशी जी भावना या लोकांची तयार झालेली आहे ही अत्यंत चुकीची झालेली आहे। जुना काहीतरी इतिहास सांगायचा आणि तो खोटा इतिहास सांगायचा, माझं स्पष्ट मत आहे, खोटा इतिहास सांगायचा। आणि आत्ता जो युवा वर्ग असेल किंवा ज्येष्ठ लोक असतील यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणलेला आहे आणि या इतिहासाला जाणून तिथं रायगडी दाखल होतात। खरं तर शाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी हा विचार कधीही मान्य करणार नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जाणारा महाराष्ट्र हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत दिमाखात यापुढेही साजरा करत राहतील। नक्कीच दिमाखात सोहळा साजरा करतील। भिडेंच्या वक्तव्याकडे तुम्ही शिवप्रेमी म्हणून कसं बघताय? मुळातच राजसन्यास नाटकातलं राम गणेश गडकऱ्यानं ज्यानं छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आणि त्याने एक अवलाद पैदा केली वाघ्या कुत्रा म्हणून, आणि त्या कुत्र्याची अवलाद ह्यो कुत्रा निघाला। म्हणजे ह्या कुत्र्याला भुकायची सवय लागली ना। अरे भिडे, तुझ्यासारख्या अवलादी शिवभक्त चिरडून काढणार आणि सरेआम सांगतो तुझ्या बी अवलादांना तुम्ही राज्याभिषेक बंद करून दाखवा। तुमच्या 7 पिढ्या कुत्र्यांच्या अवलादी जरी नरकातनं खाली आल्या ना, शिवभक्त तुम्हाला तुडवून टाकतील, लक्षात घ्या। अरे हा शिवराज्याभिषेक निश्चितच तर भिडे गुरुजींनी हा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हा संताप व्यक्त करण्यात येतोय। आणि